श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 8.2 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. आज आता आपण क्वेश्चन नंबर 2 पासूनचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 2 पहा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे खाली काही आपल्याला इक्वेशन्स दिलेली आहेत, राईट. त्याचे आपल्याला व्हॅल्यू आहेत ते फाइंड करायचे आहेत. तुम्ही बघितलं तर त्यासाठी आपल्याला फर्स्ट काय sin 30, tan 45, tan 60, sin 60 म्हणजे हे सगळे दिलेले आहेत, त्याच्या काय व्हॅल्यू माहीत पाहिजेत. ओके, म्हणजेच ह्या सगळ्याचे काय रेशिओज आपल्याला माहीत पाहिजेत. मगच आपण काय करू शकतो, तर ह्या सगळ्याची काय व्हॅल्यू काढू शकतो. त्यासाठी एकतर आपल्याला sin 30, म्हणजे tan 45 या सगळ्यांच्या एकतर रेशिओज आहे ते लर्न करावे लागतील. ओके, आणि लर्न करून लक्षात राहील असंच नाही, त्यासाठी एक ट्रिक आहे, ते आज मी तुम्हाला काय शिकवणार आहे. ओके, फर्स्ट आता बघा मेजर्स ऑफ अँगल्स. ओके, तर 0 पासून मेजर्स असतं. किती? 0 डिग्री, नंतर 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. फक्त आपल्याला ह्याच अँगलचं फक्त विचारला जातो रेशिओ. आणि इथून आता हे रेशिओज आहेत, हे कोणते? साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. ओके, साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. आणि हे आपल्याला काही सिक्वेन्स वाईजच लिहायचं आहे. इथंही म्हणजे सुरुवात कमीपासून करायची आहे आणि इथंही साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा या सिक्वेन्सनं लिहायचं आहे. नंतर आता आपल्याला बघा, आता इथं किती 4 नंबर्स 1 2 3 4 5 आपल्याला काय मेजर्स अँगल्स दिलेली आहेत. आपण इथं जसं 0 पासून सुरुवात केलं, 0 डिग्रीपासून, तसंच आपल्याला इथंही 0 पासून सुरुवात करायची. 0 1 2 3 4. ओके, आणि नंतर आपल्याला हे किती 4 लास्टला नंबर आलेला आहे, त्यासाठी आपण 4/4 करायचं आहे. अपॉन 4 केलं. ओके, अपॉन 4 प्रत्येकाला करायचं आहे. आणि नंतर हे प्रत्येक हे दिलेले आहे ते आपल्याला काही रूटमध्ये घ्यायचं आहे. रूटमध्ये घेतलं आपण हे. ओके, आपण हे सगळे नंबर्स आहेत ते काही रूटमध्ये घेतलं. आता तुम्ही बघितलं तर हे वरती 0 आलेला आहे, त्यामुळे ह्याची व्हॅल्यू 0च होणार आहे. आणि ह्याची √1/4 म्हणजेच काय होतंय, तर 1चा स्क्वेअर 1च असतो, त्यामुळे 1 येणार आहे. आणि अपॉन √4 म्हणजेच काय येणार आहे, तर 2 येणार आहे, राईट. 4 हा 2चा स्क्वेअर आहे, त्यामुळे ह्याची व्हॅल्यू काय आलेली आहे, 1/2 आलेली आहे. ओके, आता नेक्स्ट बघा, आता ह्यानं भाग जातोय. 2 1 ज 2, 2 2 ज 4, राईट. म्हणजेच √1/2 होते. √1/2 म्हणजेच काय होणार आहे, तर 1. 1चा स्क्वेअर 1 असतो, त्यामुळे 1/√2, राईट. आता नेक्स्ट बघा, आता √3/4 आहे, त्यामुळे ह्याचं काय होणार आहे, √3/√4 म्हणजेच काय 2 आहे. ओके, आता नेक्स्ट बघा, आता √4/4 म्हणजेच काय, आता 4 1 ज 4, 4 1 ज 4 म्हणजेच काय, फक्त √1 राहत आहे, आणि √1 म्हणजेच काय, फक्त 1 होत आहे. ओके, आता साइन थिटाचे ह्या प्रत्येकाच्या व्हॅल्यूज ह्या आलेल्या आहेत, म्हणजे हे अँगलचे हे काय रेशिओज आलेले आहेत. आता आपण कॉस थिटाचं काढूया. कॉस थिटाचं काढताना काय करायचं आहे, आपल्याला साइन थिटाचं आपण जे काढलेलं आहे ते फक्त इनवर्सनं घ्यायचं आहे. म्हणजे 90 डिग्रीचं जे असेल ते आता इथं येणार आहे, 1 हे आहे ते इथं येणार आहे, √3/2, राईट. हे जे 45 अँगलचं आहे ते ॲज इट इज इथंच येणार आहे, सेम येणार आहे. नंतर हे आहे ते इथं येणार आहे, हे आहे ते इथे येणार आहे. फक्त आपण काय आता हे इन्व्हर्स केलेलं आहे, फक्त म्हणजे उलट्या क्रमानं आपण हे काय घेतलेलं आहे. कॉस थिटाचं आहे ते. ओके, आणि नंतर बघा आता टॅन थिटाचं. टॅन थिटा म्हणजेच काय असतं, तर साइन थिटा अपॉन काय कॉस थिटा. म्हणजे आपण ह्या ज्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत ते काय, साइन थिटाची 0 आहे, नंतर कॉस थिटाची 1 आहे. 0/1 म्हणजेच काय होणार आहे, 0च होणार आहे, राईट. आणि आता बघा इथं 1/2 आहे, अपॉन √3/2.
म्हणजेच काय आता इथं 2 कॅन्सल होणार आहे, म्हणजेच 1/√3 येणार आहे, राईट. तसंच आता बघा, आता tan थीटाची इथं काढलेली आहे, sin थीटाची आपण काय काढलेले 1/√2 अपॉन 1/√2. आता हे 1 कॅन्सल होणार आहे, √2 कॅन्सल होणार आहे, त्यामुळे फक्त इथं काय येणार आहे, तर फक्त 1 येणार आहे, राईट. आता नेक्स्ट बघा काय आहे, तर साइन थीटाचे आहे √3/2 आणि 1/2. आता हे 2 डिनॉमिनेटरचे हे काय कॅन्सल होणार आहे आणि फक्त आता नंबर कोणता राहतो, तर √3 राहतो, राईट. आणि आता इथं बघा काय होणार आहे, 1/0 असं म्हणजे आपण मोजू शकत नाही हा नंबर, त्यामुळे काय होणार आहे, अनडेफिनाइट होणार आहे. ओके, अनडेफिनाइट म्हणतात, अनडिफाईन्ड म्हणजे काय, मोजता न येणारा. ओके, तर तुम्हाला ही ट्रिक समजली. म्हणजे तुम्हाला जर एक्झाममध्ये जर असं जर कोणत्याही याचं आलं तर पटकन तुम्हाला रफमध्ये पेन्सिलमध्ये हा टेबल करायचा आहे. फक्त अगदी काही 2 मिनिट जातील फक्त. लर्न केलं तर म्हणजे कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही, त्यासाठी फास्टमध्ये हे सगळं करायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात राहील. ओके, आता आपण बघूया, आता क्वेश्चन सॉल्व्ह करूया. आता बघा फर्स्ट आहे 5 sin 30 डिग्री प्लस 3 tan 45 डिग्री. आता 5 इंटू आता साइन 30 डिग्री. आता आपण आता ट्रिक शिकलेला आहे, त्यामुळे तुम्ही स्किप न करता व्हिडिओ बघा, त्यामुळे ही मी फर्स्ट ट्रिक घेतलेली आहे. ओके, आता साइन 30 डिग्री म्हणजे आपलं किती आलेलं आहे 1/2, राईट, म्हणजे 1/2 प्लस आता 3 इंटू tan 45 आपल्याला पाहिजे. tan 45 बघा किती आपण काढलेलं आहे, तर 1 आहे, राईट. त्यामुळे ह्याच्या ठिकाणी ही व्हॅल्यू भरायची आहे. ओके, म्हणजेच नेक्स्ट आता काय होणार आहे, 5 इंटू 1 म्हणजे 5/2 प्लस 3 इंटू 1 म्हणजे 3 होणार आहे, राईट. आता नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय करायचं असतं, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं, राईट. इथं काही नसतं म्हणजे काय 1 असतं. 5 1 5, ओके, आणि 3 2 6 आणि अपॉन ह्याचं आणि ह्याचं काय डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. 2 इंटू 1 म्हणजे 2च होणार आहे आणि 5 प्लस 6 किती येते 11/2. ओके, ह्याचं काय हे आन्सर आलेलं आहे. आता नेक्स्ट बघा कोणता नंबर आहे, तर 4/5 टॅनचा स्क्वेअर 60 डिग्री प्लस 3 साइन स्क्वेअर 60 डिग्री. आता नेक्स्ट काय होणार आहे 4/5 इंटू tan 60 किती आहे ते बघायचं आहे आपल्याला. tan 60 आपण किती काढलेलं आहे, तर √3. ओके, आता √3 पण ह्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे का, तर इथं स्क्वेअर दिलेला आहे त्यामुळे स्क्वेअर प्लस 3 इंटू आता साइन 60 किती आहे ते बघूया आपण. साइन 60 किती आहे √3/2. ओके, √3/2. आता ह्याचाही स्क्वेअर दिलेला आहे त्यामुळे ह्याचाही स्क्वेअर घ्यायचा आहे, राईट, इज इक्वल टू 4/5 इंटू आता इथं बघितलं तर तुम्ही रूट आणि स्क्वेअर आलेला आहे त्यामुळे रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार आहे आणि फक्त नंबर राहणार आहे, राईट, प्लस 3 इंटू आता इथंही √3 आणि स्क्वेअर आहे त्यामुळे हे कॅन्सल होणार आहे, त्यामुळे वरचा नंबर फक्त 3 राहणार आहे. पण इथं 2चा स्क्वेअर होणार आहे, 2चा स्क्वेअर आहे 4. ओके, आता नेक्स्ट बघा काय होतं आहे, तर ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन का, तर हा पण नंबर डिनॉमिनेटरला असतो, राईट. 4 3 12 म्हणजे 12/5 झालं प्लस 3 3 9 म्हणजे 9/4 होते, राईट. आणि नंतर ह्याचं काय, आता ह्या स्टेपला आपल्याला काय करायचं असतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. 12/4 48 प्लस 5 9 45 अपॉन आता ह्याचं काय मल्टिप्लिकेशन 5 4 20. ओके, म्हणजे काय येत आहे 48 प्लस 45 किती होत आहे बघा. आता 8 प्लस 5 13 3 1 कॅरी ओव्हर आलं 4 प्लस 4 8 आणि प्लस 1 9 93/20. ओके, ह्याचं काय हे आन्सर आलेलं आहे. आता आपण थर्ड बघूया. थर्ड नंबर काय आहे,
तर 2 साइन 30 डिग्री प्लस कॉस 0 डिग्री, राईट, प्लस 3 साइन 90 डिग्री. ओके, आता 2 इंटू, आता साइन 30चं बघायचं आहे आपल्याला, राईट. साइन 30चं किती आलेलं आहे बघा, साइन 30चं 1/2, राईट, 1/2 प्लस, आता कॉस 0 किती आलेलं आहे, 1 आलेलं आहे. ओके, प्लस 1 प्लस 3 इंटू, आता साइन 90 किती काढलेलं आहे आपण, साइन 90 तर 1, राईट, म्हणजे 1. ओके, आता आपण काय हे सॉल्व करूया. 2 इंटू 1 म्हणजे 2, हे काय 2 आणि 2 कॅन्सल होणार आहे इथं, का तर हे न्यूमेरेटरला आणि हे डिनॉमिनेटरला आहे, त्यामुळे 2 कॅन्सल होणार आहे, इथं फक्त 1 राहणार आहे, प्लस 1 प्लस 3 इंटू 1 म्हणजे 3 झालं, राईट. 1 प्लस 1 2 प्लस 3 5. ओके, म्हणजे इथं काय फक्त 5 आलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट नंबर बघूया. नेक्स्ट बघा, तर tan 60 अपॉन साइन 60 प्लस कॉस 60. ओके, फर्स्ट आता tan 60 किती आहे बघूया. tan 60 किती आहे, tan 60 तर √3 आहे. ओके, √3 अपॉन, आता साइन 60 बघायचं आहे आपल्याला. साइन 60 किती आहे, √3/2, √3/2 प्लस, आता कॉस 60 बघायचं आहे आपल्याला. कॉस 60 किती आहे, तर 1/2. ओके, 1/2. आता तुम्ही बघितलं तर √3 ॲज इट इज फर्स्ट आपण लिहून घेऊया. आणि इथं खाली डिनॉमिनेटरला बघितलं तर हे खालचे 2 नंबर सेम आहेत इथल्या डिनॉमिनेटरचे, राईट, त्यामुळं फक्त हे एकदाच घेतलं तरी चालते. आणि वरचे जे नंबर्स आहेत त्याचं काय ॲडिशन करूया. √3 प्लस 1/2. आता हे नंबर सेम आहेत म्हणून घेतलेले आहेत, नाहीतर आपल्याला काही क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागलं असतं. ओके, इज इक्वल टू √3. आता हे आपण म्हणजे अपॉनमध्ये म्हणजेच काय डिवायडेडमध्ये असतं, म्हणजे इथं आपण असं डिवाइड लिहू शकतो. काय होणार आहे, तर √3 प्लस 1/2. आणि इथं आपल्याला आता का लिहिलं आपण हे, तर काय करायचं आहे, मल्टिप्लायमध्ये करायचं आहे, मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. मल्टिप्लायमध्ये करताना हे आपण काही इनवर्स करतो. ओके, म्हणजे हा खालचा नंबर आहे तो वरती जातो, म्हणजेच काय होणार आहे, तर 2/√3 प्लस 1. ओके, खालचा नंबर वरती आणि वरचा नंबर खाली केलेला आहे इथं. म्हणजेच काय होणार आहे इथं बघा, आता √3 इंटू 2 म्हणजेच आपण असं लिहू शकतो 2√3, राईट. आणि इथं आपला नंबर काय ॲज इट इज डिनॉमिनेटरचा आहे तो ॲज इट इज येणार आहे, √3 प्लस 1. ओके, आपलं काय हे ॲन्सर आलेलं आहे, राईट. आता नेक्स्ट बघा काय आहे. नेक्स्ट नंबर 5वा कोणता आहे, तर कॉस स्क्वेअर 45. ओके, प्लस साइन स्क्वेअर, राईट, साइन स्क्वेअर 30 डिग्री, राईट. आपल्याला ह्याचं आता काढायचं आहे. आता कॉस 45 डिग्रीचं फर्स्ट बघूया. आता आपण कॉस 45 डिग्रीचं काय आलेलं आहे, 1/√2, राईट, इज इक्वल टू 1/√2. आणि ह्याचा स्क्वेअर सांगितलेला आहे त्यामुळे ह्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. प्लस साइन 30चं बघूया आपण. साइन 30 डिग्रीचं किती आलेलं आहे, 1/2 आलेलं आहे. 30 डिग्रीचं 1/2 आलेलं आहे, राईट, 1/2. आता ह्याचाही स्क्वेअर सांगलेला आहे त्यामुळे ह्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. नंतर 1चा स्क्वेअर 1 असतो, राईट. आणि √2चा स्क्वेअर म्हणजे हे रूट आणि 2 कॅन्सल होणार आहे, फक्त 2 येणार आहे. प्लस 1चा स्क्वेअर 1 असणार आहे, 2चा स्क्वेअर 4 येणार आहे, राईट. म्हणजेच आता बघा काय होणार आहे, तर इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 1 4 प्लस 2 1 2, राईट. आणि 2 4 8, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 4 8 होते. म्हणजेच किती आलं, तर 4 प्लस 2 6 येते, 6/8, राईट. आणि 2 आपण डिवाइड करू शकतो ह्याला. 2 3 6 2 4 8 म्हणजेच काय 3/4. आपलं काय हे ॲन्सर आलेलं आहे.
ओके, आता नेक्स्ट बघा. आता सिक्स्थ बघा, कॉस 60 डिग्री प्लस कॉस 30 इंटू आहे, इंटू कॉस 30 डिग्री प्लस साइन 60 डिग्री इंटू साइन 30 डिग्री. ओके, फर्स्ट आपण बघूया आता कॉस 60चं किती आहे ते. कॉस 60 डिग्री बघा आता किती आहे. कॉस 60 डिग्री 1/2 आहे, राईट. त्यामुळे इथं किती येणार आहे 1/2 इंटू. आता कॉस 30चं बघूया आपण किती आहे. कॉस 30 √3/2 आहे, राईट. √3/2 प्लस आता साइन 60चं, साइन 60 √3/2 आहे, √3/2. ओके, इंटू साइन 30चं, साइन 30चं किती आहे 1/2 आहे, 1/2. ओके, आता नेक्स्ट बघा. आता आपण काय ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया, ह्याचं आणि ह्याचं. फर्स्ट 1 इंटू √3 म्हणजेच काय होणार आहे √3/2 टूचं 4, राईट. ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन प्लस आता इथंही √3 इंटू 1 √3च होणार आहे आणि 2 इंटू 2 4 होणार आहे, राईट. आता नेक्स्ट बघा काय होणार आहे. तर ह्याचं आणि ह्याचं काय ॲडिशन. आता तुम्ही बघितलं तर हे डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे नंबर आहे ते सेम आहे, राईट. त्यामुळे इथं आपल्याला काही क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्याची गरज नाही. डायरेक्ट आपल्याला हे नंबर आहे ह्याचं ॲडिशन करायचं आहे. √3 प्लस √3 आणि हा नंबर काय 1 टाइमच फक्त लिहायचा आहे, का तर सेम नंबर आहे त्यामुळे, राईट. √3 प्लस √3 म्हणजेच आपण काय 2 लिहू शकतो, का तर हे 2 वेळा आहे. जसं की a प्लस a इज इक्वल टू 2a होतं, तसंच इथंही आपण हे लिहू शकतो. √3 आहे, राईट. इथं 2√3/4. ओके, आणि 2 1 चं 2, 2 2 चं 4 म्हणजे काय 2 न भाग जातोय, म्हणजेच इथं आन्सर काय येतंय तर √3/2. हे काय आपलं आन्सर आलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 3, इफ साइन थीटा इज इक्वल टू 4/5 देन फाइंड कॉस थीटा. आता आपल्याला हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युला आहे बघा. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आणि हे फॉर्म्युला लर्न असणं काही तुम्हाला गरजेचं आहे. ओके, आता आपल्याला काही कॉस काढायचं आहे, कॉस थीटा काढायचा आहे. त्यामुळे कॉस थीटा आपण ह्या साईडला असंच राहून देऊ आणि 1 आता इकडं प्लस आहे, इकडं गेलं की ते मायनस होणार आहे. त्यामुळे मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस. आता साइन थीटा आपल्याला दिलेला आहे किती 4/5, पण आपल्याला ह्याचा स्क्वेअर दिलेला आहे त्यामुळे ह्याचा स्क्वेअर लिहायचा आहे. नेक्स्ट 1 मायनस 4चा स्क्वेअर येतो 16, राईट. आणि 5चा स्क्वेअर येतो 25. आता आपल्याला इथं काय आता ह्या स्टेपला आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. ओके, इथं काही नसतं म्हणजे 1 असतं. आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 इंटू 25 25च होणार आहे, 16 इंटू 1 म्हणजे 16च होणार आहे आणि खाली डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 25 1चं 25च होणार आहे, राईट. म्हणजे आता ह्याचं ह्याचं काय सबस्ट्रॅक्शन करा. 25 मायनस 16 किती होणार आहे तर तुम्ही बघितलं तर 9 होणार आहे. 9/25 हे काय आलेलं आहे कॉस स्क्वेअर थीटा. पण आपल्याला कॉस थीटा काढायचं आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड करावं लागणार आहे. त्यामुळे इथला स्क्वेअर आहे ते कॅन्सल होणार आहे आणि आपल्याला हे 9 आहे हा कशाचा स्क्वेअर आहे 3चा स्क्वेअर आहे. ओके, आणि 25 आहे हा 5चा स्क्वेअर आहे. म्हणजे कॉस थीटा इज इक्वल टू 3/5. हे आपण डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय, नाही तर आपल्याला आता काय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड जर असं जर करायचं असेल तरी करू शकतो आपण. म्हणजे हे जे आहे ते आपल्याला काय करायचं 9/25 आपण हे ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे अगोदर. ओके, आणि नंतर लिहायचं आहे की √9 इज इक्वल टू 3 होणार आहे आणि √25 इज इक्वल टू 5 होणार आहे. ह्या स्टेपनं जरी आपण केलं तरी चालतंय. ओके, म्हणजे आपलं आन्सर ह्याचं हे आलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4 बघा काय आहे. इफ कॉस थीटा इज इक्वल टू किती आहे तर 15/17. ओके, देन फाइंड
साइन थीटा. ओके, आपल्याला इथं कॉस थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यावरून आपल्याला काय साइन थीटाची व्हॅल्यू काढायचं आहे. सेम आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह केला तसंच हा क्वेश्चन नंबर म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. सेम फॉर्म्युला साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आणि नंतर देअरफॉर आता बघा आता काय आपल्याला साइन थीटा काढायचा आहे, त्यामुळे ह्या साईडलाच राहून द्यायचं आहे. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस, आता हे प्लस आहे इकडे गेले की मायनस होणार, त्यामुळे मायनसचं साईन द्यायचं आहे. ओके, नंतर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस, आता ह्याची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 15/17. ओके, इथंही आपल्याला काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 17 × 1 म्हणजे 17 झालं, मायनस साईन आहे त्यामुळे मायनस द्यायचं आहे. 15 × 1 म्हणजेच काय 15 होतंय. इथं काही नसतं म्हणजे 1 असतं, असं आपल्याला काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 17 1 ज 17च होणार आहे. राईट, म्हणजे 17 मायनस. ओके, 2 मिनिटं, पण आपल्याला ह्याचं स्क्वेअर दिलेला आहे ना, त्यामुळे आपल्याला स्क्वेअर करायचं आहे, असं डायरेक्ट नाही करून चालणार. ओके राईट, ह्याचं स्क्वेअर करायचं आहे त्यामुळे ही स्टेप येत नाही इथं. 1 मायनस, आता 15चा स्क्वेअर काय आहे तर 225 अपॉन, आता 17चा स्क्वेअर काय आहे तर 289. ओके, आता आपल्याला करायचं आहे याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, का तर इथं स्क्वेअर दिलेलं आहे त्यामुळे. ओके, आता बघा काय होतं, हे इंटू हे म्हणजे 289 मायनस इथं काही नसतं 1 असतं म्हणजे 225. ओके, अपॉन 289 होणार आहे, का तर इथं 1 आहे, मल्टिप्लाय केलं की हाच नंबर येणार आहे. नेक्स्ट बघा आता 289 मायनस 225 केलं तर किती येते तर 64 येते. ओके, आणि 289 हे आपलं काय आलेलं आहे साइन स्क्वेअर थीटा. आता आपल्याला साइन थीटा काढायचं आहे. साइन थीटा म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड करायचं आहे, त्यामुळे 2 कॅन्सल होणार आहे आणि हे रूटमध्ये येणार आहे 64/289. म्हणजेच आता √64 म्हणजेच किती होणार आहे तर 8 होणार आहे, का तर 8 हा म्हणजे 64 हा 8चा स्क्वेअर आहे आणि √289 म्हणजेच काय होणार आहे तर तुम्ही वरती बघितलेला आहे तर हा 17चा स्क्वेअर आहे 289 म्हणजे काय होणार आहे इथं 17 होणार आहे. ओके, म्हणजे 8/17 हे काय ह्याचं ॲन्सर आलेलं आहे साइन थीटाचं. ओके, तर स्टुडंट्स अशा पद्धतीने बघा आपलं काय आता हे प्रॅक्टिस सेट 8.2 शिकून काय फुल सॉल्व्ह झालं आहे. ओके, तुम्हाला माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.